ताई, तुमच्या शिक्षणाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण केसनगावमध्ये झालं. अलीकडच्या काळात तुम्ही असं काही वाचलं आहे का ज्याचा तुमच्यावर प्रभाव राहिलेला आहे? कॉलेजमध्ये असताना पण छावा हे पुस्तक वाचलं होतं. तुमच्या घरात मागील 17-18 वर्षापासून शिवसेनेचं काम चालू आहे. तुम्ही प्रदीपदादा शिवसैनिक म्हणून काम करत आहात. तर प्रभागात नेमकी काय काय कामं तुम्ही केलेली आहेत? खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या खासदार निधीमधून वृंदावन कॉलनी. पण एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की राहटणीमध्ये महिलांसाठी माझं हे विजन आहे आणि तुम्ही पूर्ण करणार आहात? महिलांसाठी मला पहिलं काम करायचं असेल तर ते म्हणजे राहटणीचं विक्रांत वाईन्स आणि बजाज देशी दारू दुकान याबद्दल प्रदीपदादांनी पाठपुरावा केलेला होता आणि लायसन्स सस्पेन्शनची एक ऑर्डर होती आणि तुम्ही आमदार शंकर भाऊ जगताप यांची एक क्लिप पण त्याच्यावर शेअर केलेली होती. जे लायसन्स सस्पेंड करण्यात आलं ते कशामुळे करण्यात आलं आणि त्याची काय बॅकग्राऊंड थोडंसं सांगा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे. तुमच्या राजकीय प्रवासात तुम्हाला काय वाटतं की महिलांना राजकारणात सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? आपल्या देशामध्ये अजूनही काही ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आहे. ताई, प्रभाग क्रमांक 27 राहटणीमधून तुम्ही इच्छुक आहात, शिवसेनेच्या प्रबळ दावेदार आहात. तुम्हाला पक्षाकडून काय अपेक्षा